महाकुंभमध्ये जाऊन अनेक दिग्गज राजकारण्यांपासून ते सर्वसामान्यांनी पवित्र स्नान केलं. जगभर महाकुंभची चर्चा सुरू होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी महाकुंभचा उल्लेख करत एक किस्सा सांगितला, ज्यामध्ये सांगितलंय की राज ठाकरेंच्या बैठकीतील काही जण बैठकीला हजर नव्हते. त्यांनी याविषयी झाडाझडती घेतली होती. प्रत्येकाला विचारलं, कारण एक दिली. घरचे ते आजारी होते, हे होतं ते होतं. 5 ते 6 जणांनी सांगितलं की कुंभला गेलं होतं. राज ठाकरेंनी यावर म्हटलं की गधड्यांनो, पाप करता कशाला, शिवाय आल्यावर अंघोळ केली ना, हे आवर्जून विचारलं. असं राज ठाकरे म्हणताच पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खसखस पिकली. पुढे राज ठाकरे म्हणाले, त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं, साहेब कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यांनो, करता कशाला पाप. तर मी हेही विचारलं, आल्यावरती आंघोळ केलीच ना. असं राज ठाकरे म्हणताच कार्यक्रमस्थळी हास्याचा कडेलोट झाला. त्यांनी यावेळी धार्मिक अंधश्रद्धेवर चांगलाच हंटर हाणलाय. त्यांनी म्हटलंय की मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय, माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. चला, आत्ताच करोना गेलाय, 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत. आणि असं म्हणत समाज प्रबोधनही यावेळी त्यांनी केलं. मात्र राज ठाकरेंच्या या भाषणानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.